तालुक्यातून कालवा जातो पण पाणी मात्र मिळत नाही। गेल्या अनेक दिवसापासून पाण्यासाठी सातत्याने तोंडी आणि लेखी मागणी करणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीला प्रशासनाकडून वाटण्याच्या अक्षता मिळाल्या। प्रशासन टाळाटाळ करत असल्याने अखेर ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला आणि ग्रामपंचायतीने खडकवासला कालव्याशी असलेलं आणि व्हिक्टोरिया तलावाकडे जाणारं जे पाणी आहे त्या पाण्याचे दरवाजे तोडले आणि कालव्यातून पाणी थेट व्हिक्टोरिया तलावात सोडलं। व्हिक्टोरिया तलावात गेल्या काही दिवसांपासून पाणी नसल्यानं ग्रामपंचायतीपासून ते औद्योगिक कंपन्या तसेच इकडे सुपे भागातील लोकही शेतकरी देखील पाण्याची मागणी करत आहेत, परंतु हे पाणी सोडले जात नसल्यामुळे गावकरी आणि नागरिक संतप्त होत होते। गेल्या अनेक दिवसापासून नागरिक हे प्रशासनाकडे पाणी सोडण्याची विनंती करत होते, परंतु पाणी मात्र सोडले जात नव्हतं। त्यामुळे आज संध्याकाळी ग्रामपंचायतीनं स्वतःच भूमिका घेतली आणि या असहकार कायद्याचा अवलंब करत थेट त्यांनी जाऊन हे दरवाजे तोडले आणि कालव्याच्या मुखापासून असलेले पोटचारीचे दरवाजे तोडून त्यातून पाणी व्हिक्टोरिया तलावात सोडले। आता प्रशासन काय भूमिका घेणार हे कळेलच, परंतु या संदर्भात ग्रामस्थ काय म्हणाले पहा। गाव पाण्यासाठी आक्रोश करतंय। आपल्या गावाजवळून नवा मोठा उजवा कालवा भरभरून चाललाय आणि आपल्या गावाला मात्र पाणी नाही, यायला पाणी नाही। या अवस्थेमुळे सगळे गावकरी तीव्र नाराजी होते। त्यामुळे आम्हाला हा नाईलाजाने निर्णय घेऊन आमच्या तलावात पाणी सोडावं लागलेलं आहे। गेल्या 45 वर्षात अशी अवस्था आणि असा दुष्काळ वरवण गावानं पाहिला नव्हता। गेले 3-3 दिवस गावाला पिण्यासाठी पाणी येत नव्हतं आणि या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना कळवलं होतं। 15 दिवसापूर्वी कळवलं होतं की 23 दिवस झाले खाली पाणी चाललंय, आमचा तलाव कोरडा पडलाय, पाणी पुरवठा करणारा, शिवाय तलावातले मासे सुद्धा मेले। या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं, पण कोणतीही दखल घेण्यात आली नाही। म्हणून अत्यंत नाईलाजानं हा सत्याग्रह करावा लागलेला आहे आणि आम्हाला आमच्या तलावात पाणी सोडावं लागेल।